नमस्कार मित्रांनो मित्रांनो कसे आहात? तर चला, आज खूप ऊन पडलेलं होतं आणि मी आपल्या घरामागे ना आपल्या म्हशीला चारत होतो. तर बघा, म्हशीला आपण चारतोय आणि मी एका झाडाखाली थंड हवेत बसलेलो आहे. आणि तेवढ्यात मला कळते की मला कुठेतरी लग्नाला जायचंय. तर मी लगेच आपली म्हैस घेऊन सनी घराकडे निघतो. आपली म्हैस डायरेक्ट मी म्हशीवरच बसतो, कारण की आता थोडा अर्जंट आहे मला. हे बघा, म्हैस कशी पळत चालली बघा आपली जोरात. खूप भारी, म्हणजे म्हैस अशी चालते आपली. हे बघा मित्रांनो, कशी चालते जोरात म्हैस. हे बघा कशी उधळते मित्रांनो म्हैस. जर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर नक्की करा मित्रांनो. तर म्हशीला मी आता मस्तपैकी सावलीमध्ये बांधून टाकतो आणि त्या थारमध्ये, आपली थार आहे रेड कलरची, त्या थारमध्ये लग्नाला चाललं जातो. म्हणजे आपल्या स्टेशनला जायचे थारमधून आणि स्टेशनहून मग ट्रेनने आपल्याला पुढे लग्नाला जायचे. आता म्हैस बांधून आणि मग आपण निघलो आपल्या कामाला. म्हैस बांधून दिलेली आहे. हे बघा, आपण म्हैस नंतर बांधून दिली आता आणि डायरेक्ट निघा आपण आता थारकडे. तिकडे आपली थार लावलेली आहे, थार घ्यायची आणि आपल्याला रेल्वे स्टेशनला जायचं आहे. तर आपण लगेच स्टेशनला जाऊया. अरे मग तिथं दादा बसलेला आहे. दादा काय म्हणतोय? अरे मित्रांनो, मला दादा म्हणालाय की बाबा त्या म्हशीला सावलीत बांध, ते ऊन खूप जास्त पडायलंय, उन्हाळा चालू आहे आता, ते म्हैस पुन्हा दूध देणार नाही संध्याकाळी. मी बाबांना विचारलं, बाबा तर माझ्यावर रुसले, कारण की म्हैस उन्हात बांधली होती. तर आता मी म्हैस सावलीत बांधतो. चला डायरेक्ट म्हशीवरच बसतो आता, काय विषय नाही. डायरेक्ट इकडे बांधून देतो आता मी मधल्या कॉलमला, खिडकीपाशी बांधून देतो खिडकीला एकदम सावलीत, म्हणजे तिला पण जास्त ऊन लागणार नाही आणि काय नाही. तर चला, आपण आता बसलेलो आहे थारमध्ये. तर आपण डायरेक्ट निघूया. त्याच्या अगोदर लुक बघा कसा आहे गाडीचा. एकदम अलाय विलाय टाकलेले आपण, काय विषयच नाही. 4x4 थार आहे आपली. आणि या गोल्या बघा, हा गोल्या उन्हात आणत हिंडतच राहतो साल. तर आपण आता स्टेशनकडे रवाना झालेलो आहे. 2-3 मिनिटात आपण स्टेशनकडे चालले जाऊ. तुम्हाला समोर दिसत असेल स्टेशनचे पाटी वगैरे दिसत असेल लांबूनच. आपण स्टेशनवर आलेलो आहे मित्रांनो. डायरेक्ट वरतीच गाडी घालूया आपण, काय विषय नाही. ट्रेनला यायला मला असं वाटतं अर्धा एक तास उशीर असेल, कारण की ही ट्रेन थोडी उशिरा येणार आहे. मग कारण घरच्यांनी मला खूप लवकर इथं पाठवलेलं आहे. हे बघा मित्रांनो, मी थार पण आपले काय पलटी होते, काय होते, काय विषय नाही. हे बघा, गाडी आपल्या ट्रेनला खूप उशीर आहे. ट्रेन आली का मी लगेच गाडी धरून घेतो आणि पटकन तिथं लग्नाला चालू जातो, कारण की ऊन खूप लागत आहे मित्रांनो. हे बघा, थारचा लुक पण आपला खूप भारी आहे. नवीन आला टाकलेलं आहे. हे बघा, ट्रेन पण आली मित्रांनो. वा वा, ट्रेन पण आलेली आहे. आपण आता ट्रेनकडे यायचा वाट बघू. इथंपर्यंत ट्रेन आली का लगेच बसून घेऊ आपल्या आपल्या प्लॅटफॉर्मवरती. नाही मित्रांनो, ट्रेन इथं आलेली आहे, आपण पण बसलेलो आहे ट्रेनमध्ये. आणि आता चला, आपण आता डायरेक्ट चालूया. लग्न पण खूप लांब आहे मित्रांनो ते, त्यामुळे आपल्याला थोडं लवकरच निघावं लागणार आहे आणि सफर खूप मोठा आहे आपला. त्यामुळे तुम्ही ट्रेनचा व्ह्यू बघा आतून कशी असते ट्रेन, तुम्ही बघून घ्या. हे बघा, बाहेरून पण व्ह्यू बघा, खूप छान अशी आपली ट्रेन चाललेली आहे. आणि आपण लवकरच आपल्या मित्राच्या लग्नाला तिकडे पोहोचून जाऊ, काही विषय नाही. हे बघा, खूप जोरात आपली ट्रेन अशी चाललेली आहे, त्याच्यामुळे काही अडचणच नाही. मस्त थोडं जास्तच मला वाटतं धूर फेकते, ते आपल्या वातावरणासाठी चांगलं नाही आहे, पर्यावरण दूषित होत आहे. त्यामुळे ट्रेन मला असं वाटतंय की भारत सरकारने तिला हे करावं, सर्व्हिसिंग करावं तिथे. बघा, धूर खूप फेकते ती, त्यामुळे थोडंसं नाराजगी व्यक्त करतो, बाकी काही नाही. हे बघा मित्रांनो, समोर इकडून फुल आहे, इकडून सगळं काही. आता इथं समोर एक टर्न आलेला आहे. आपण आता मला वाटते इथंच लग्न आहे.
इथंच लग्न आहे. आता आपण इथं ट्रेन थांबवून आणि उतरून घेऊया मित्रांनो. ब्रेक करायला लावतो ट्रेनला. हे बघा थांबल्यानंतर कसे चाकामध्ये चिंगारी निघते रिक्षा. आता ट्रेन थांबलेली आहे मित्रांनो. आपण आता खाली उतरून घेऊया सेफली. आणि हे बघा इकडं काय दिसत नाही, मंडप वगैरे काय दिसत नाही, डीजे पण दिया काय दिसत नाही. ते म्हणे रोडवरती डीजे आहे म्हणे. हे बघा आपली ट्रेन बघा, ती ट्रेन बी खूप भारी आहे. 7-8 डबे आहे आपल्याला मस्त. हां डीजे पण दिसला. वा 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 डीजे पण दिसला मित्रांनो. डीजे अजून चालू झालं नाही, गाणे लावणार आहे त्याच्यावर थोडा वेळ वाटतं लग्नाला अजून. हे बघा महादेव हर हर महादेव हर हर महादेव. हे बघा पिकअप पण माझ्या मित्राचीच आहे मित्रांनो ही गाडी, म्हणजे डीजे पण त्याचाच आहे स्वतःचा. तर लग्नाला मला वाटतं थोडा वेळ आहे. तर आपण भेटूया दुसऱ्या भागामध्ये. पार्ट 2 बघायचा असेल तर सबस्क्राईब आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा. जय श्रीराम.